काय मित्रांनो, चॅनल मोनेटाईज नाही झालं तरी पण YouTube वरून पैसे कमवायचे. कमवणार. प्रत्येक युट्यूबर पैसे कमवतो, तुम्ही पण कमवणार. आता प्रत्येक युट्यूबरला पैसे भेटणार. होय मित्रांनो, खरं सांगतोय, तुमचे 100-150 सबस्क्रायबर असतात आणि तुमच्या व्हिडिओवर 500-600 व्ह्यूज येत असतात तरी तुम्ही पैसे YouTube वरून कमवू शकता. तुमच्या एका व्हिडिओचे 500-600 व्ह्यूज म्हणत नाही मी, पर डे तुमच्या व्हिडिओवर 500 ते 600 व्ह्यूज येत असतील तरी तुम्ही पैसे कमवू शकता. ते कसे, आपण समोर व्हिडिओमध्ये बघणारच मित्रांनो, असेच कामाचे मी व्हिडिओ आणत असतो. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर मित्रांनो, आपण पैसे युट्यूबवर कसे कमवू शकतो? सोपी पद्धत आहे मित्रांनो, स्पॉन्सरशिप मधून. आता तुम्ही म्हणणार, आम्ही काय मोठे युट्यूबर नाहीयेत, आम्ही नेमकंच युट्यूब स्टार्ट केले 2025 मध्ये, कुठून कुठून आमचे 200, 300, 400 सबस्क्रायबर झालेत आणि आताच आम्हाला कोणती कंपनी येणार आमच्याकडे स्पॉन्सरशिपसाठी? एवढ्या मोठमोठ्या कंपन्या आमच्या साध्या छोट्या युट्यूबरकडे काय येतात त्यांचं ब्रँड प्रमोशन करण्यासाठी? तर मित्रांनो, जसं तुम्ही नेमकीच किंवा जस्ट युट्यूब स्टार्ट केली तसंच जस्ट काही कंपन्या आलेल्या असतात, त्यांची तुम्ही स्पॉन्सरशिप करू शकता. तुमच्या डेली व्हिडिओवर 500-600 व्ह्यूज येत असतील, त्यानुसार तुम्ही पैसे त्यांच्याकडून घेऊ शकता. काही स्पॉन्सरशिप अशी असते मित्रांनो की एका व्ह्यूजला 1 रुपया पण असतो. तुमचे दिवसातून 500 व्ह्यूज येत असतील एका व्हिडिओला, याचे बघा किती होतात. आणि असंही आपल्याला युट्यूब चॅनल मोनेटाईज होईपर्यंत काय देते घंटा. 500 व्ह्यूज येत असतील एका व्हिडिओला तर 500 रुपये जरी धरले तर महिन्याचे किती झालेत बघा. 500 सोडा, 200च धरा. 200 व्ह्यूज येत असतील तुमच्या व्हिडिओवर तर 1 रुपयाप्रमाणे 200 रुपये होतात. युट्यूब आपल्याला काय देणार आहे? काहीच देत नाही. युट्यूब आपल्या क्रिएटरला पैसा तेवढा देत नाही, कारण की युट्यूब हे अमेरिकेचं दलाल आहे. म्हणून आपल्याकडून ते युट्यूब पूर्ण क्रायटेरिया करून घेतं, तितके पैसेही देत नाही आपल्याला. पण मी तुम्हाला सांगतो ना मित्रांनो, तुम्ही कमाई करू शकता. तुमचं कंटेंट जबरदस्त ठेवा, व्हिडिओ एडिटिंग जबरदस्त ठेवा आणि स्पॉन्सरशिप करा. स्पॉन्सरशिप मधून तुम्ही पैसे कमवू शकता. काहीच नाही, आपण युट्यूबला नुसते व्हिडिओ टाकत आहोत. चॅनल कधी मोनेटाईज होतं, कधी आपला वॉच टाइम पूर्ण होतं, कधी सबस्क्रायबर पूर्ण होतात. आपण याचाच वेट करत करत युट्यूबला व्हिडिओ टाकत जातो, वर्षानुवर्ष घालतो, रुपया कमाई होत नाही. म्हणून म्हणतो मित्रांनो, स्पॉन्सरशिप कडे आताच लक्ष द्या तुम्ही. स्पॉन्सरशिप कशी करायची ते समोर मी सांगणारच आहे. पण तुम्ही आता म्हणसाल की एवढ्या मोठमोठ्या कंपन्या आमच्याकडे कशा येतात? तर मित्रांनो, कंपन्या तुमच्याकडे येतात, फक्त तुम्ही ती क्वालिटी ठेवा. आणि स्पॉन्सरशिप कशी घ्यायची ते मी तुम्हाला सांगतो आता. तर मित्रांनो, स्पॉन्सरशिप घेण्यासाठी महत्वाचं म्हणजे काय, तुमच्याकडे एक व्हॉट्सअप बिझनेसचे नंबर पाहिजे, जे तुम्ही पब्लिश डिस्प्ले केला पाहिजे. व्यक्तिगत एक दोघांसाठी नंबर नसावा, तो व्हॉट्सअप बिझनेसचा नंबर असावा आणि तो पब्लिश असावा. ते तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकू शकता आणि वर लिहू शकता की जाहिरातीसाठी इथे संपर्क करावा. किंवा एखादी तुम्ही जीमेलचाही उपयोग करू शकता. एक नवीन जीमेल, तुमचं चॅनल आहे ती जीमेल नाही मित्रांनो, एक न्यू जीमेल, तिचा सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये उपयोग करू शकता. किंवा तुमच्या टेलिग्रामची आयडी ही सुद्धा देऊ शकता की जाहिरातीसाठी इथे संपर्क करा. तुम्ही डेली व्हिडिओ टाकत जा आणि तुम्ही डेली तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बिझनेस व्हॉट्सअप असेल तर त्याचा नंबर, किंवा तुमच्याकडे टेलिग्रामचे आयडी असेल टेलिग्रामची आयडी, किंवा तुमच्याकडे नवीन जीमेल आहे, फ्रेश जीमेल आहे, जी कुठेही तुमच्या युट्यूबला लॉग इन नाही, अशी फ्रेश जीमेल जर तुम्ही त्यासाठी यूज केली तर बेटर राहील. एक दिवस तुमच्याकडे नक्कीच स्पॉन्सरशिप येणार. मी गॅरंटी के साथ सांगतो, तुमचे चॅनल मोनेटाईज व्हायच्या अगोदर स्पॉन्सरशिप येणार. जर तुमच्या व्हिडिओवर डेली 500-600 व्ह्यूज येत असतील आणि तुमच्या व्हिडिओवर समजा हजाराने व्ह्यूज जर येत असतील मित्रांनो, तर विचार करा तुम्हाला पैसे किती व्हायलेत. म्हणून नुसते व्हिडिओ टाकत जाऊ नका, तर या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण की आपण युट्यूबवर कशाला आला आहोत? पैसे कमवायला. तर पैसेच कमवायचं शिकायचं मित्रांनो. तर मित्रांनो, आणखी तुम्हाला स्पॉन्सरशिप कशी भेटेल, काय भेटेल हे सांगणारच आहे मी. मित्रांनो, तुम्ही समजा तुमच्या व्हॉट्सअपचा किंवा टेलिग्रामचा किंवा जीमेल तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकली तर तुम्हाला स्पॉन्सरशिपला कंपनी कॉन्टॅक्ट करेल. पण मित्रांनो, कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही तुमची रिक्वायरमेंट त्यांच्या समोर ठेवायची. व तुम्ही एका व्हिडिओचे समजा 10,000 घेणार आहेत, तर अगोदर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये 5,000 घ्यायचे. त्यानंतर व्हिडिओ बनवायचा, पोस्ट करायचा, पण पब्लिश नाही करायचा. लक्षात घ्या, इकडं व्हिडिओ पब्लिश नाही करायचा, अनलिस्टेड मध्ये ठेवायचा. आणि ते ज्या कंपनीने तुम्हाला ऑर्डर दिली, ज्या कंपनी तुमच्याकडे स्पॉन्सरशिप साठी आली, त्या कंपनीला ती लिंक शेअर करायची. जेव्हा ते व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हाला सांगता की बाबा व्हिडिओ मध्ये ही खर्च ऍड करा, किंवा हे वाढवा, किंवा यावर थोडासा फोकस द्या. त्यानंतर म्हणजे तुम्ही
तुमच्या व्हिडिओला आणखीन जास्त त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करून किंवा आणखीन एडिटिंग करून आणखीन ऍक्टिव्ह बनवून तुम्ही परत पोस्ट करू शकता. पण डायरेक्टली व्हिडिओ पब्लिश करायचा नाही मित्रांनो. अनलिस्टेड करायचा, त्या कंपनीला लिंक द्यायची आणि लिंक दिल्यानंतर कंपनीला उरलेले पैसे परत मागायचे. म्हणजे तुमचे जे 10,000ची रिक्वायरमेंट केली होती तुम्ही ते 10,000 पूर्ण करायचे, नंतर व्हिडिओ पब्लिश करायचा. व्हिडिओ बनवायच्या अगोदर ऍडव्हान्स घ्यायचं, त्यानंतर व्हिडिओ पब्लिश करायच्या अगोदर म्हणजे अनलिस्टेड मध्ये व्हिडिओ असताना उरलेली रक्कम घ्यायची, नंतर व्हिडिओ पब्लिश करायचा. अशा रीतीने समजा तुम्ही जर काम केलं तर युट्यूबवर तुम्ही पैसे कमवू शकता. चॅनल मॉनिटाईज होण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही फक्त स्पॉन्सरशिपवरही पैसे कमवू शकता. तर मित्रांनो एक छोटंसं अपडेट होतं. मला वाटलं की आपल्या मराठी क्रिएटरना ही माहिती द्यावी. खूप सारे युवक युवती आहे जे युट्यूबवर आता जस्ट त्यांनी युट्यूब चॅनल ओपन केले, पण त्यांना माहित नाही की पैसे कसे कमवायचे. ही एक पद्धत आहे मित्रांनो, पैसे कमवायची ही एक जेन्युइन पद्धत आहे. आपल्या चॅनलवर कोणत्याही प्रकारची फेक माहिती नसते मित्रांनो, ही रिअल माहिती आहे, जेन्युइन आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं फेक नाही की काही नाही. जर अशीच रिअल माहिती तुम्हाला अजून पाहिजे असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.